नमस्कार, मी विशाल कांबळे. आवाज महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम संपूर्ण पनवेलमध्ये चालू आहे. त्यातच अनेक प्रभागामध्ये उमेदवारांचे प्रचार दौरे चालू आहेत. आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2 दिवसा अगोदरच पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांचा दौरा झाला. त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा दौरा झाला. दादा, मला आपल्याला विचारायचं आहे की प्रभाग क्रमांक 2 एवढा महत्वाचा काय आहे की दिग्गज मंडळी सुद्धा आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये आहे. तिथे प्रमुख म्हणजे त्यांना माहिती आहे, मागच्या वेळेचा अनुभव त्यांना माहिती आहे का 2017 साली महासभेमध्ये भ्रष्टाचार करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे तो मी अरविंद म्हात्रे होतो. आणि या प्रभागामधून जे विकास कामासाठी जाणूनबुजून विकासाला थांबवणारे लोक कोण होते हे दुनियाला माहिती, तरी सुद्धा त्यांच्या नाकात टुचकून मी जे काम करून दाखवलं हे त्यांच्या कुठेशी तरी मनाला लागलेली घटना होती. आणि त्यांना हेही माहिती आहे का प्रशासनाचं पूर्ण जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असल्या कारणाने मी रायगड जिल्हा परिषदचा आणि महानगरपालिकेचा नगरसेवक 5 वर्ष काढल्यामुळे हे प्रचंड अनुभव असल्या कारणाने हे त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे, अनुभवी व्यक्ती सभागृहामध्ये असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या अडचणी असतात त्या अडचणीला बऱ्याचशा गोष्टीला मात होईल हे पाहता. आता तुम्ही पाहताच पनवेल महानगरपालिकेला जर या सत्ताधाऱ्यांनी, माझा स्पष्ट आरोप आहे, मी कधी आरोप कोणाला करत नाही, जर तुम्ही कामं केली असती, तुम्ही जनतेचं जर टॅक्स कमी केले असतं, जनतेची जर दिशाभूल केली नसती तर आज हे उमेदवारांना बिनविरोध करायची बारी लागली नसती. आज बिनविरोध का झाले? ते पैसे देऊन बिनविरोध केलेले आहेत हे जनतेला माहिती आहेत. कोणाकोणाचे नगरसेवक बिनविरोध झालेत, कसं केलं. आम्ही स्पष्ट पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं, आम्हाला युद्ध खेळायचं, कुस्ती तर कुस्ती, लढाई लढाई, आम्हाला कधी बिनविरोध करायचं नाहीये. आम्ही स्पष्ट सांगितलं त्या दिवशी. आम्ही पहिले ज्या दिवशी फॉर्म भरलं त्या दिवशी सुद्धा मी तीच बाईट दिली का आम्हाला मागे घ्यायचं नाही, आम्हाला स्पष्ट भूमिकेने आम्हाला त्यांच्यासमोर हे करायचं आहे, जेणेकरून महानगरपालिकेच्या समोर जे आम्ही विकास कामं केलेली आहेत याच्या जोरावर आम्ही लढतोय. प्रभाग क्रमांक 1, 2, 3 हा पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्यावेळी आपले 11 नगरसेवक निवडून आले होते, तर यावेळी चित्र काही वेगळंच आहे. तर आपल्याला काय वाटतं, यावेळी आपले तिन्ही प्रभाग आपण गड राखू शकता की नाही? हो, 100% आम्ही तिन्ही 1, 2, 3 हे प्रभाग जरी तुम्ही आम्हाला विचारले तरी तिन्ही प्रभागामधले नगरसेवक ते आमचे महाआघाडीचे नगरसेवक आहेत. सर्वांमध्ये आमचे एकता खूप छानपणाने, काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, शेतकरी कामगार पक्ष असू दे, राष्ट्रवादी असू दे, सपा असू द्या, मनसे असू द्या, या सर्वांचे आमचे एकजीव प्रमाणे आहेत. आम्ही सर्वजण आणि जनता कंटाळलेले हे त्यांच्या असलेल्या टॅक्सवर, प्रदूषणावर आणि याही केलेल्या लोकांवर केलेल्या हॅरेसमेंटवर. दादा, गेल्या वेळी आपण नगरसेवक राहिला आहेत, परंतु यावेळी आपल्यासोबत तिन्ही उमेदवार नवीन आहेत, तर यांना पुढे घेऊन आपण कसं काम करणार? मी नक्की सांगतो, माझा गेल्यावरचा अनुभव सांगतो तुम्हाला. मी गेल्या वेळी ज्यावेळी महासभेमध्ये आलो त्यावेळी मी इथली परिस्थिती ज्यावेळी बघितली आम्ही, तर इथल्या पनवेल महानगरपालिकेमध्ये परिस्थिती जर पाहिली तर पनवेल महानगरपालिका मधला प्रभाग क्रमांक 2 हा वेगळा आहे. का वेगळा होतं? याच्यामध्ये सिडको होती, याच्यामध्ये MIDC आहे, याच्यामध्ये महानगरपालिका प्राधिकरण आहे. या प्राधिकरणामध्ये तिन्ही प्राधिकरणामध्ये काम आहेत, तिन्ही प्राधिकरणाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. आज जर MIDCचे प्रश्न पाहिले तर MIDC मध्ये प्रचंड भागात या परिसरामध्ये प्रदूषण होतोय. या प्रदूषणामुळे लहान मुलांवर होणारे आजार आणि यांना होणारी रोगराई, याच्यामुळे मी स्वतः NGT आणि सुप्रीम कोर्टात न्यायालयात लढत आहे. आणि ते न्यायालयात लढल्यामुळे CETP प्लॅन, आज 70 कोटीचा CETP प्लॅन पनवेल तळोजा MIDC मधल्या याच्यामध्ये CETP प्लॅन बनवून घेतलं. पुन्हा दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे 20 कोटी रुपयाचं इथं पार्किंग बनवून घेतलं तोंडऱ्याजवळ. का घेतलं? का तिथे दीपक सारखा बॉम्ब सारखा ज्या टँकर उभा राहतात, कधी भूतासारखी परिस्थिती होईल त्याच्यासाठी तिथेशी 20 कोटी रुपयाचं ते पार्किंग करून घेतलं. पुन्हा 17 कोटी रुपये हे माझ्या कासाडी नदीला दिलेत, कासाडी नदीला विकासासाठी दिला. परंतु हे सत्ताधारी अजूनही काम करत नाही, कारण ते महत्व इलेक्शनला शेतकरी कामगार पक्षाचे नेते अरविंद म्हात्रेला मिळेल म्हणून हे केलेले आहेत. अजून एक सांगतो, तो हे झालं MIDCचं कामं. आणि सिडकोमधून जरी कामं केली आम्ही, सिडकोमध्ये केलं तर मी नावडा हा भाग सिडकोच्या परिसरामध्ये येतोय. त्या नावडा फेज 2 जो सिडकोमध्ये येत असल्यामुळे सिडकोमध्ये पहिले मी होल्डिंग पॉइंट बनवलं, तिथेशी सिडकोमध्ये तिथेशी STP प्लॅन बनवलं मी. सिडकोमधले जेवढे रोड होते नावडा फेज 2 मधले ते सर्व रोड बनले. आता गॅसची लाईन सुद्धा नावड्यामध्ये मंजूर करत नव्हते, 20% काम झाले. मी 100% सांगतो, 2 महिन्यात तुम्हाला मी 100% तिथं पण सुद्धा पूर्ण करून देणार. पुन्हा तिथेशी आम्हाला वृद्ध, पुन्हा जे मुलांना खेळायला पाहिजे म्हणून तिथेशी आम्ही माझे आमदार दत्तू शेठ पाटील यांच्या नावाने उद्यान बनवलं.
असं अनेक विकासाचे कामं केले, ही केली सिडकोच्या मार्फत आम्ही कामं. आता महानगरपालिकेच्या केली, जे तोंडराची जरी सांगली, नागझरी जात आम्ही नागझरीवरून आलो करून आलो. नागझरच्या प्रत्येक रस्ते तुम्ही बघून या. म्हात्रे आलीपासून पूर्ण रस्ते घ्या, पुन्हा जो आपला नागझर रस्त्यापासून तर जो म्हात्रेपाडाचा वाड्यात जातो तिथले रस्ते बघून या. पुन्हा पहिल्या वेळी ज्यावेळी नागझरीला मी ज्यावेळी गेलो होतो, आम्ही ज्यावेळी एक मैस झाला होता, त्या मैस झाल्यामुळे ती तशी स्मशानभूमी आहे ती नागदूर झाली होती. पहिला निधी मी त्या स्मशानभूमीला दिला. कारण काय, येणारे जो लोक असतात ते बाहेरची लोक आलेले असतात का, त्या नागझरीपासून जाणारा अरुण म्हात्रेंचा एक रस्ता असू द्या, पुन्हा धर्मा पाटीलचा रस्ता असू द्या, पुन्हा काटेवाडीचा रस्ता असू द्या. इथे तोंडऱ्यामध्ये आम्ही 86,64,000 आम्ही समाज मंदिराचा पैसे मंजूर करून ठेवलेले आहेत, परंतु जाणूनबुजून हे करून देत नाही. जर ते मंजूर, आता आम्ही ज्यावेळी आम्ही चौघजण निवडून येऊ, विठ्ठल मंदिराजवळ करायचं का कुठे करायचं समाज मंदिर, ते 86 लाख मी जे मंजूर केलेले आहेत ते पहिले निधी आम्ही तोंडराला इथे लागणार आहे. तो या तोंडराची पाण्याची पाईपलाईन दिसतोय, ही सुद्धा आम्ही केलेली आहे. पुन्हा इथे 20 कोटीचं काम पहिले मंजूर केलं. विधानसभेच्या भाषणामध्ये मी आमचे उज्ज्वला पाटील ज्या नगरसेवक आहेत त्यांच्या घरी मी भाषणामध्ये सांगितलं 20 कोटीचं काम मंजूर केलेलं, ते निविदा सुद्धा काढलेली होती, परंतु टेंडर रद्द केलं, पुन्हा 20 कोटीचं काढलं का, ते श्रेय जायला नको आम्हाला लोकांना. परत आमचे रामभाई तेही सुद्धा प्रयत्न करत होते, माझे मित्र म्हणजे आमचे सहकारी विजय पाटील हे सुद्धा याप्रमाणे प्रयत्न करत होते, त्याप्रमाणे इथे रस्ता गेला. आज इथं तुमच्या या हनुमानच्या पाठीमागे जी टाकी दिसतो ना, ही जिल्हा परिषद उपाध्यक्षाचा पहिले 72 लाखाची टाकी बनवून घेतलेली. विकासाच्या बद्दल आम्ही विकासाच्या जोरावर मत मागतो, आम्ही कोणाच्या हिमतीवर जोर मारत, आम्ही जे कामं केलेत ना त्या कामाच्या जोरावर आम्ही मत मागतो. दादा, कालच आपले आमदार साहेब बाराम पाटील साहेबांनी एक अशी पत्रिका दिली आम्हाला की अजून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलेला नाहीये बिनविरोध आमदारांविरुद्ध. तर साहेबांचं असं म्हणणं होतं की येणाऱ्या 15 तारखेला 16 तारखेला जो रिझल्ट असेल त्यावेळी महापौर हा महाविकास आघाडीचाच बसणार. यावर आपलं काय म्हणणं? नक्कीच. तुम्हाला माहिती आहे 268चा बाप तोंडऱ्यामध्ये निघाला होता, बरोबर, मीच बाईट दिली होती ना, ती सत्य झालं ना. हेच होते ना भामटे तेच होते ना, एकत्र झाले ना, ते झाले ना. आपलीच पत्रिका ही दूरदृष्टी आहे, काय आम्ही 30 वर्षाचा अगोदर सोचत असतो. आलं लक्ष, काय आय एम एक्सपिरियन्स, आलं लक्ष नाही इन पॉलिटिक्स. ओके, तर ही गोष्ट होती ती आला लक्ष, म्हणून मी स्वतः हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली यांच्या विरुद्ध. नक्की, पण मला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे का याच्यावर काहीतरी 100% डिसिजन होईल. नाही झालं तर याच्याबद्दल सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहे. कारण कसं असतो, पारदर्शकता पाहिजे. प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आहे, प्रत्येक माणसाने मतदान करायला पाहिजे, पण बोगस मतदान नको. आमच्या गुणवत्ता नसेल तर आम्हाला लय खाली खेचा. या हनुमानाजवळ बोलतोय तुम्हाला मी ज्यावेळी नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून ज्यावेळी निवड करायची होती त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, मी रामाला घ्या पाहिजे तर मी मागं घेतो. का तर चांगलं व्यक्तिमत्व पाहिजे का या परिसरामध्ये मला विश्वास आहे या व्यक्तीवर, रामावर. म्हणून आम्ही हनुमानाजवळ सांगतो का राम आम्हाला जवळ पाहिजे, हा व्यक्तीची माणसं आम्ही आहोत. आम्हाला लोभ नाही, मोह नाही, मला भगवंताने खूप दिले. तर एक शेवटचा प्रश्न आहे. आपण साहेबांचा उल्लेख केला, आज साहेबांचा आपल्या पक्षात येण्यामुळे आपल्या पक्षाचा जो इम्पॅक्ट आहे तो किती वाटतो आपल्याला? इन्फेक्टचा नसतो, आलं लक्षात ना. हे तुम्हाला आम्ही मतपेटीमध्ये काय देणार आहोत, मतपेटीमध्ये ही 4ही उमेदवारांना मतपेटीमध्ये राम आल्यामुळे तुम्हाला त्यावेळी 16 तारखेला दिसेल. धन्यवाद.